सकाळी काकींशी येऊन बोल हवं तर. हा आता नको. सानिया, मला जे बोलायचे ते खूप जास्त महत्वाचं आहे. आणि जर बाबांनी कावेरीला अडकवलं असेल ना, तर त्यांना नक्की माहिती असेल कावेरी कुठे येते. मी आदित्य 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 थांब ना, थांब. मला सगळं कळतंय, मला तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का आदित्य? आता जर तू जाऊन काकींना हे सगळं सांगितलंस आणि काकींनी रागाच्या भरात बाबांना घराच्या बाहेर काढलं तर आदित्य, त्यांच्या बरोबर आपल्यालाही घराच्या बाहेर जावं लागेल. कळतंय का तुला? मग आपल्या फ्युचरचं काय होईल? आपण एवढी मोठी मोठी स्वप्न बघितली, ते हे घराच्या बाहेर पडल्यावर शक्य होणार आहेत का? नाही ना. आणि तुझ्या एका डिसिजन मुळे तू हे सगळं हातचं गमावून बसशील. तुला कळतंय का आदित्य? हे बघ, प्लीज आपल्या भविष्याचा विचार कर, प्लीज. एकदा का आपण हे घर सोडून बाहेर गेलो ना, तर मग आपली स्वप्न, आपला संसार, ह्या सगळ्याचं काय होईल? हा, हे बघ आदित्य, तू एकदा विचार कर. आणि जर विचार करून झाला की हवं तर जाऊन सांग काकींना सगळं. आदित्य, सानिया, झोपला नाही तसं? हो काकी, आता झोपायलाच जात होते. आदित्य, तुझा चेहरा असा का पडलाय? काय झालं? नाही, काय नाही काकी. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना बाळा. इतकं महत्वाचं नाहीये काकी. ऑफिस रिलेटेड आहे. आपण उद्या बोलूयात का ऑफिस मध्ये? हा, मी आहे. गुड नाईट. देवा, कावेरीवरती जर काही अरिष्ट आलं असेल तर ते टळू दे, आणि माझी कावेरी लवकरात लवकर मला सापडू दे. इन्स्पेक्टर, हो, तुम्हाला काही कळलं का कावेरी विषयी? तिचा काही शोध लागलाय का? कुठे गेली? काहीतरी कळलंय का? अहो आधी बसा तर साहेब. बसायला वेळ नाही हो, बोला ना, काही कळलंय का तुम्हाला? अहो शोधूया ना. एवढी घाई काय आहे ती? अहो साधी क्रिमिनल आहे ती. पळून पळून कुठे पळेल? सापडेल. आणि कसं आहे, तुमच्या कंपनीचा फार फार तर 20-25 लाखाचा घोटाळा. अहो इथे करोडोचे घोटाळे करून लोक पळतात, अजूनही सापडत नाही. शोधू, जरा वेळ मिळाला ना शोधे. काय म्हणजे तुम्ही अजून शोधायला सुरुवात नाही केली?
मग इथे बसून काय खुर्च्या गरम करताय? आणि तुम्ही शोधणार नसाल तर मला काहीतरी करावं लागेल. करा ना, प्लीज करा. आणि जे काही कराल ना ते आम्हालाही सांग प्लीज. हॅलो सर. हो नाही नाही करतो करतो सर, लगेच लगेच करतो. येस सर येस. ओके सर. जय हिंद सर. आता आता शोधाल ना? शोधूया ना, नक्की शोधू. आता कमिशनर साहेबांनाच तुम्ही फोन लावलाय म्हटल्यावर शोधावं लागेलच. पण एक काम करूया साहेब, आपण नुसतंच नको शोधूया, वाजत गाजत शोधू. म्हणजे एक प्रेस कॉन्फरन्स, मोहित्यांच्या नाकाखालून एक गावावरून आलेली मुलगी 20-25 लाख रुपये घेऊन पसार झाली हे साऱ्या जगाला कळवलं. मजा येईल ना? कन्फर्म. प्रेस कॉन्फ्रेंस कन्फर्म. यादव, प्रेस बुलाओ. काय आदित्यला कळलं? हो, आदित्यला कळलंय की कावेरीला तुम्ही अडकवलंय. पण त्याला कसं कळलं? आपल्यात कुणी घरचा भेदी तर नाहीये ना? अहो, आपली अख्खी टीमच घरचा भेदी का काय म्हणताय ना ते आहेच, पण त्याला कोणी सांगितलेलं नाहीये. बघ त्याला कसं कळलं? त्याला तुमच्यामुळे कळलंय. काय? तुम्ही आईशी बोलत असताना तुमचं सगळं बोलणं त्याने ऐकलंय. झाला सगळ्या प्लॅनचा बट्ट्याबोळ झाला. नाही, अजून तरी असं काही झालेलं नाहीये बाबा. म्हणजे त्याला कसं बस आपल्या फ्युचरसाठी हे सगळं ठीक नाहीये वगैरे वगैरे सांगून मी थांबवलंय. नाहीतर काल तो त्या रत्नमालाच्या पुढे जाऊन सगळं ओकणार होता. ओह नाही बाबा, आता तुम्ही जो काही प्लॅन केलाय ना त्यानुसार लवकरात लवकर त्या कावेरीला कायमचं अडकवा प्लीज. तू काळजी करू नकोस. कावेरीचा आता कायमचा बंदोबस्त करायचा मुहूर्त जवळ आलाय. फक्त ह्या आदित्यला थोडंसं सांभाळलं पाहिजे. अहो हो, इथे काय करताय तुम्ही दोघं? बाहेर मोठं वादळ येणार आहे. काहीच कळलं नाहीये का? बाहेर टीव्हीवर बाहेरच्या चहाबद्दल लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स चालू आहे. चला चला लवकर. काय? हो चला चला लवकर.